आज आपण गंगा नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत। हा घटक अतिशय महत्वाचा आहे। याच्यावर प्रश्न एमपीएससी, यूपीएससी तसेच सरळ सेवा परीक्षामध्ये कोणत्याही परीक्षेला येऊ शकतात। म्हणजे तलाठी, पोलीस भरती, जिल्हा परिषद तसंच कंबाईन परीक्षा किंवा यूपीएससीला देखील याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर आता सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। गंगा नदी प्रणालीमध्ये आपण उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हा व्हिडिओ आपण ट्रिकने पाहणार आहोत। म्हणजे तुमच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकद्वारे चांगल्यापैकी लक्षात राहतील। आता थोडक्यात आपण गंगा नदी प्रणालीचे मुद्दे पाहणार आहोत। ठीक आहे, आता सुरुवात करूया। आता भारतातील सर्वात मोठी व लांबीने नदी, जी लांबीने जास्त नदी आहे मोठी, ती म्हणजे गंगा नदी ही होय। आता गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे। गंगा या नदीचे क्षेत्रफळ किती आहे? 8,61,404 चौरस किलोमीटर इतके आहे। गंगा नदीचा उगम उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री येथे हिमनदीपासून झालेला आहे। आता बघा, भागीरथी व अलकनंदा यांच्या नद्यांचा संयुक्त प्रवास गंगा असे म्हटलेले आहे। हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवास गंगा असे म्हटलेले आहे। वरील दोन नद्या देवप्रयाग येथे एकत्रित आलेल्या आहेत। ठीक आहे, आता बघा, विष्णुगंगा व गौरीगंगा यांच्या एकत्रित प्रवाह म्हणजेच अलकनंदा होय। आता पश्चिम बंगाल व बांगलादेशात गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा त्रिभुज प्रदेश पाहावयास मिळतो। आता बघा पुढचा पॉइंट, गंगा या नदीस बांगलादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते। आता हे महत्वाचे मुद्दे आहेत। याच्यावर प्रश्न सरळ सेवा भरती किंवा एमपीएससी कंबाईन किंवा यूपीएससी मध्ये एखाद्या मार्काला विचारला जाऊ शकतो। आता हा एक मुद्दा बघा, गंगा नदीस भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते। गंगा नदी भारतातील किती? 5 राज्यातून टोटल वाहते। आता लक्षात कसं ठेवायचं? आता उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड हे राज्य निर्माण झाले असं लक्षात राहू शकतं आपल्या। बिहारमधून झारखंड या राज्याची निर्मिती झाली आहे आणि पश्चिम बंगाल एक लक्षात ठेवायचं। म्हणजे गंगा नदी भारतातील 5 राज्यातून वाहत जाते। आता परत एकदा एक पॉईंट बघूया, नंतर या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हे आपण ट्रिकद्वारे पाहणार आहोत। आता हे बघा, याच्यातले महत्वाचे मुद्दे। आता गंगा नदीची लांबी, भारतातील गंगा नदीची लांबी किती आहे? 2525 किलोमीटर इतकी आहे। लक्षात ठेवायचा हा भारतातील सर्वात मोठी नदी, लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठी नदी म्हणजे गंगा नदी ही होय। आता गंगा नदीचा उगम उत्तराखंडामध्ये उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री येथे हिम नदीपासून झालेला आहे। एक उगम एक महत्वाचा आहे। आता भागीरथी व अलकनंदा या नद्यांचा संयुक्त प्रवास गंगा असे म्हटले। कुठल्या? भागीरथी व अलकनंदा, हे विसरायचं नाही। भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवास काय म्हटलंय? गंगा असे म्हटलेत। आता या दोन नद्या ज्या आहेत त्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्रित आलेल्या पाहावयास मिळतात। आता विष्णुगंगा व गौरीगंगा यांच्या एकत्रित प्रवाह म्हणजे अलकनंदा होय। आता बघा, आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे। गंगा या नदीस बांगलादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते। आणि गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? परत एकदा सांगतो, उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड हे 2 राज्य झाले, बिहारमधून झारखंड आणि पश्चिम बंगाल म्हणजे 5 राज्यातून गंगा ही नदी वाहत जाते। आता बघूया उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या। गंगा या नदीला उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, फक्त ट्रिक काय लक्षात ठेवायची? यशोदा एवढे लक्षात ठेवायची। य साठी यमुना नदी, गंगा नदीची महत्वाची नदी आहे यमुना। शो साठी सोन आणि दा साठी दामोदर। यशोदा फक्त लक्षात ठेवले की तुम्हाला उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पूर्ण लक्षात राहतील। यशोदा, य साठी यमुना, शो साठी सोन, दा साठी दामोदर नदी। एवढं मस्त पैकी ट्रिक यशोदा। आता डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनदीची पण गमतीशीर ट्रिक आहे। बघा कशी आहे ती। राम को बुरा गंडाया, राम ट्रिक कशी आहे? डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिक कशी आहे? राम को बुरा गंडाया, गोविंदाचा घात केला, गोविंदा का घात किया असं म्हटलं तरी चालेल। राम को बुरा गंडाया म्हणजे आता फक्त या ट्रिक पुरताच अर्थ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। दुसरा तिसरा कुठलाच अर्थ काढायचा नाही याचा। फक्त आपल्या कसं लक्षात राहील आणि कसं आपल्याला 1 मार्क मिळेल एवढंच लक्षात ठेवायचं आहे। नाहीतर काय काय मुलांना सवय असते वेगळा कुठलाही अर्थ काढणार, काय कसे। तुम्हाला वाटलं तर प्लेन मध्ये पाठ करा, सरळ पाठ करू शकता। तुम्हाला ट्रिक एखाद्याला नको असली तर प्लेन मध्ये देखील पाठ करू शकता, तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता ही ट्रिक बघा, राम को बुरा गंडाया, राम को बुरा गंडाया, गोविंदाचा घात किंवा गोविंदा का घात।
म्हणजे रामको, रा साठी रामगंगा, को साठी कोसी, बुरा म्हणजे बुरी गंडक, गंडायासाठी गंडकी, गोविंदा, गो साठी गोमती लक्षात ठेवायचं, आणि घा साठी घाट, घागरा नदी, घागरा नदीला शरयू नदी देखील म्हणतात, आणि त साठी तमसा नदी. परत एकदा सांगतो, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या लक्षात कशा ठेवायचा, राम को बुरा गंडाया, रामला पूर्ण म्हणजे खराब पद्धतीने फसवलं, राम को बुरा गंडाया. आणि गोविंदा का घात किया म्हणजे काय अपघात घडवून आणला, गोविंदाचा काय अपघात घडवून आणला. अशा प्रकारे तुमच्या डोक्यात राहील, त्या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. राम को बुरा गंडाया, गोविंदा का घात म्हणजे रामगंगा, कोसी, बुरी गंडक, गंडकी, गोमती, घागरा, घागरा नदीला दुसरं नाव काय शरयू, आणि त साठी तमसा. लक्षात ठेवायचं. ह्या पद्धतीने उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या. आता उजव्या किनाऱ्याने तर एकदम सोपी ट्रिक आहे यशोदा, आणि ही पण राम को बुरा गंडा, हे पण तुमच्या लक्षात राहू शकतं. तर बघा, आज आपण गंगा नदी प्रणाली या टॉपिकमध्ये उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या व डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या या पूर्ण ट्रिकद्वारे पाहिल्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. आणि जर चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.